नगरसेवक असतील किंवा तलाठी सगळ्यांच्या काम आहे करण्याचे, कृषी सहायकांचे सुद्धा. तर मी सगळ्यांना हे आवाहन करते की आपण लवकरात लवकर SIRचं काम पूर्ण करावं. दुसऱ्या शाळेला जे व्हिजिट झाली तिथे काही गोष्टी निर्देशनास आली, त्याचे इन्स्ट्रक्शन्स मी लेखी स्वरूपात देणार. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. अंगणवाडी शिफ्ट करा, तिथे काही शौचालय वगैरे नाही, बेसिक सुविधा जोपर्यंत नाही आपण तिथे सुरू नाही करू शकत. कोणाची सोयी कन्व्हिनियन्स आहे म्हणून तिथे करा असं नाही, शाळेला करणं जास्त योग्य आहे. नाही असं डायरेक्टली कारवाईचा काही विषयच येत नाही. मी नाराजगी पण व्यक्त केली नाही. मी एवढंच सांगितलं की तुम्ही क्वालिटी मॉनिटर केली पाहिजे. क्वालिटी जे आहे त्याच्यामध्ये सिमेंटचं जे प्रमाण आहे ते जास्त पाहिजे, ते तेवढा मॉनिटर करा असंच मी सांगितलं आणि ते तुम्ही करणार असं मला माझी आशा. ते दिलेलं असेल पण आपलं पण मॉनिटरिंगचं काम असतात. टेंडर दिलाय म्हणून कॉन्ट्रॅक्टर जे त्यांची मर्जी आहे असं करणार असं नसतं. एस्टिमेट आहे, एस्टिमेट प्रमाणे काम होत आहे की नाही हे बघायला पाहिजे. आणि कधी कधी त्याच्यामध्ये ग्रामपंचायत थोडा मागे पडतात, टेक्निकल स्किल्स त्यांच्याकडे नाही म्हणून. पण तसं करू नका. तुमच्याकडे ग्रामीण भागात पण काही सिव्हिल इंजिनियर वगैरे असेल त्यांना तुम्ही मॉनिटरिंगसाठी बोलवा. चांगलं करा. शाळेला नेहमी होत नाही, म्हणजे एकदाच होते आणि एकदा जर झाली तर ते खूप वर्षासाठी असते. तर सर्वात चांगली क्वालिटी आणि पेवर करायचे. आपण आता विकसित भारत जी रामजी हे जे योजना आलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या माध्यमातून आपली ग्रामपंचायतमध्ये आणि प्रत्येक गावाला 200 जलतारे एवढे करणार, 20 वनराई बंधारे. आता आपल्याला एल निनोचे वर्ष आहे तर हे सगळी गोष्टी करावी लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यांचे सहकार्य पाहिजे. एक प्रत्येक नागरिक जेव्हा पुढे येणार तेव्हा आपण त्याला लढा देऊ शकतो एल निनोला. तर हे सगळी गोष्टी आम्ही महिलांसोबत केली आणि महिला बचत गटांसोबतची चर्चा झाली. मला वाटलं की हे फार महत्वपूर्ण विषय आहे, रोजगारची संधी देणे. आणि एक जे तुम्हाला विचारलं ना, एक गावामध्ये जे मला मोठी समस्या दिसली ते आहे की आपल्याकडे इलिगल अल्कोहोल, दारू जे आहे त्याचे प्रमाण जास्त आहे. चोरीची दारू लोक विकतात. काही महिलांनी मला येऊन सांगितलं हे बंद केलं पाहिजे. मला दारू प्यायची आहे म्हणून मी सांगणार नाही असं करू नका. हे सगळ्यांसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही ठाम उभे राहणार नाही तोपर्यंत महिलांसोबत त्यांचे व्यवहार पण चुकीचे असतात आणि रात्री पण महिलांना त्रास, म्हणजे सकाळी संध्याकाळी हे पूर्ण वेळेस हेच एक वातावरण बिघडतात. म्हणून जे दारूचे हे विषय